भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ भाजप सरकारवर कडाडून टीका केली। यावेळी अग्निवीरांच्या बाबतीत आणि देशातील निवडक धनदांडग्यांसाठी मोदी सरकार काम करतंय असा आरोप त्यांनी केला। राहुल गांधींच्या न्याय जोडो यात्रेदरम्यान धुळ्यात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला राहुल गांधींनी आवर्जून उपस्थिती लावली। यावेळी राहुल गांधींनी महिलांना आश्वासन दिलं, जर आमची सत्ता आली तर 50% महिलांना शासकीय नोकऱ्या देऊ असं सांगत आणखी अनेक आश्वासनं राहुल गांधींनी दिली। भारत जोडो यात्रेसाठी धुळ्यात आलेल्या राहुल गांधींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटलांच्या घरी जाऊन भेट घेतली। या भेटीत गांधी परिवार आणि रोहिदास पाटील यांच्या परिवाराचे ऋणानुबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले। यावेळी राहुल गांधींनी सोनिया गांधींची रोहिदास पाटलांशी फोनवरून बोलणं करून दिलं। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता सभा शिवाजी पार्कवर होणार आहे। या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड यांनी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शिवाजी पार्क मध्ये जाऊन पाहणी केली। यावेळी काँग्रेसचं शिष्टमंडळ देखील उपस्थित होतं। नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। नंदुरबारचे माजी पालकमंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत आज वळवी भाजपमध्ये दाखल झाले। पद्माकर वळवी काँग्रेसचे नेते, नंदुरबारचे माजी पालकमंत्री तसंच माजी क्रीडा मंत्री होते। संजय राऊतांनी महाराष्ट्रात राहुल गांधींचं स्वागत केलंय। वीर सावरकरांच्या भूमीत राहुल गांधींचं स्वागत असं विधान राऊतांनी केलंय। त्याचवेळी राऊतांनी मनसेलाही टोला लगावलाय। राहुल गांधींनी सावरकरांबद्दल विधान केलं तर आंदोलनाचा इशारा मनसेनं दिला होता। त्यावर सावरकर आमचे पंचप्राण आहेत, मनसेनं असले विषय काढू नये असंही राऊतांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांच्यासह 70 जणांवर वसमत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसमत शहरात जरांगेंची संवाद बैठक पार पडली। या बैठकीपूर्वी जरांगेंच्या स्वागताला मोठ्या संख्येनं मराठा समाज उपस्थित होता। तरुणांनी जरांगेंच्या स्वागतासाठी बाईक रॅलीही काढली। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन करणं, विनापरवाना बाईक रॅली काढणं, विना हेल्मेट मोटरसायकल चालवणं अशा आरोपांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे।